हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया विण दोघांतली ही तुटेनाचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की स्वानंदी मोर्चा काढून समोर उभी राहते. तेव्हा समोर बोलतो की आजपर्यंत मी कधीही गर्दी करणारे माणसं बघितले नाही, पण आता तुम्ही ठरवलंच आहे. तुम्हाला असं वाटतं तुमच्या पुढे मी दबून जाईल? असं होणारच नाही. तेव्हा स्वानंदी बोलते की तुम्ही माणूस आहे की नाही यावरच मला शंका आहे. स्वतः मजा मस्तीमध्ये जगायचं आणि दुसऱ्यांचं आयुष्य म्हणजे काय? तेव्हा स्वानंदी बोलते असं दगडासारखा माणूस पाहिलेलाच नाही मी. नाव मोठं आणि लक्षण खोटं. तेव्हा समोर बोलतो हे सगळं आहे ना दुसरीकडे जाऊन बोला. ही मोठी मोठी भाषणं की तुम्ही जी कृती करताय ना हे एकदम मग भयंकर आहे. तेव्हा स्वानंदी बोलतो आम्ही करतोय. तेव्हा समोर बोलतो तेच सांगतोय. अशा वृद्ध माणसांना घेऊन यायचं, त्यांच्याकडनं खोटं नाटक कृती करून घ्यायची. असं करून तुम्हाला काहीही मिळणार नाही. तेव्हा स्वानंदी बोलते असं करून तुम्ही आमची मागण्या पूर्ण आमचं म्हणणं ऐकून घेणार नसाल तर आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ. तेव्हा समोर बोलतो तुम्हाला जिथे जायचं तिथे जा. तेव्हा समोर बोलतो आता मी इथून जाणार आहे आणि चुकून जर माझ्या गाडीचा धक्का तुम्हाला लागला तर ऑलरेडी या गाडीचा धक्का तुमच्या बहिणीला लागला आहे, तुमच्या आईने ऑलरेडी तमाशा करून झाला आहे, तर तुम्ही इथून बाजूला व्हा. स्वानंदी बोलते माझ्या आईचं नाव काढायचं नाही आहे आणि गाडीचा धक्का लागला काय बघा श्रीमंतीचा माज आणि ते बिचारे एवढे उन्हातान्हात उभे आहेत आणि म्हणतात खोट्या मागण्या. तेव्हा समोर बोलतोय बघा मी तुम्हाला वॉर्निंग करतोय. तेव्हा स्वानंदी बोलते बघा हे धमक्या देत आहेत मला. तेव्हा ते सगळे वृद्ध समर राजवाडे पुन्हा नारे सुरू करतात. समोर गाडीत बसायला दरवाजा ओपन करणार तेवढ्या स्वानंदी येते आणि दरवाजा बंद करते आणि बोलते कोण समजतात तुम्ही स्वतःला जगात काही तुम्हीच बिझी आहात, आम्ही काही रिकामे आहोत. हे बघा तुम्ही असे जाऊ शकत नाही. इकडे स्वानंदीचे वडील बोलत असतात घरच्यांना भेटून की तुम्हाला भेटून आम्हाला आनंद झाला म्हणून. तेव्हा मल्लिका रोहनला विचारते बाय द वे रोहन तू कुठे जॉब करतो? तेव्हा मंदाकिनी बोलते मोठा जॉब करतो तो सांग. तेव्हा रोहन बोलतो आई. तेव्हा रोहन त्याच्या कंपनीची माहिती देतो. तेव्हा मंदाकिनी बोलते पगार पण मोठा आहे. तेव्हा मल्लिका बोलते की नाही सांगितलं तरी चालेल. तेव्हा मंदाकिनी बोलते नाही सांगायचं असतो. तेव्हा रोहन बोलतो 8.5 लाखाचं पॅकेज आहे माझं. तेव्हा मंदाकिनी बोलते 8.5 लाख. तेव्हा मंदाकिनी बोलते प्रमोशन झालं त्याचं 7,000 वाढले. तेव्हा मल्लिका बोलते अच्छा आमच्या आदिराच्या शॉपिंगचा खर्च महिन्याचा 50,000 होतो. तेव्हा आदिरा बोलते मम्मा. तेव्हा मल्लिका बोलते नाही आहे का बघ रोहन तुला महिन्याचे 50,000 आदिरासाठी बाजूला काढावे लागतील. तेव्हा आदिरा बोलते की मम्मा या सगळ्या गोष्टी आपण पिंट्या दादा आल्यावर बोलू. मम्मा तू जरा पिंट्या दादाला कॉल कर ना. तेव्हा आदिरा बोलते की नंदुताईला कॉल कर. तेव्हा मल्लिका समरला कॉल करते. तेव्हा समर फोन ठेवतो आणि स्वानंदीला बोलतो त्यांना शांत करा आणि तुमच्या फॅमिलीने काही ठेका घेतला आहे काय? मी कुठे महत्त्वाच्या कामाला जात असलो की माझ्या स्केड्यूलची वाट लावतात. तेव्हा स्वानंदी बोलते कोणी तुमच्या स्केड्यूलची वाट लावत नाही, तुमच्या स्वभावामुळे ते वाट लागते. तेव्हा समर स्वानंदीवर चिडून गाडीत बसतो. रोहन इकडे स्वानंदीला कॉल करतो. आनंद गाडीत समरला बोलत असतो की तुला मी लहान मुलांसारखं भांडताना कधी बघितलं नव्हतं. कॉलेजची मुलं आपला हक्क मागण्यासाठी जशी भांडतात ना तसा भांडत होतास तू. तेव्हा समर बोलतो आत्ताही मला भांडायचं नव्हतं पण त्या बाईने भाग पाडलं मला. तेव्हा स्वानंदी बोलत असते ह्या असल्या मोठ्या कंपन्या यांच्या आणि यांचं मन खसखशीपेक्षा लहान आहे. तेव्हा स्वानंदी सगळ्यांना सांगत असते की मला ना जावं लागणार आहे, आपण फोनवर बोलू याबद्दल, मी भेटते तुम्हाला लवकर. तेव्हा स्वानंदीच्या घरचे आणि रोहनच्या घरचे एकमेकांशी बोलत असतात. तेव्हा आजी त्यांच्या गावाच्या आठवणी आजी त्यांना गावाबद्दल विचारत असते आणि रोहनही गावाच्या गोष्टी सांगत असतो की ताईला आवडतं खूप गावी जायला असं तसं. या गोष्टी रोहन सांगत असतो. तेवढ्यात पिंट्याचा विषय निघतो. तेव्हा सगळे बोलतात की आहेत कुठे ते? तेव्हा आदिरा विचारते मम्मा पिंट्या दादाला कॉल केला होतास ना? तेव्हा मल्लिका बोलते की केला होता ना पण तो कधी वेळेत येतो? तेव्हा आजी सावरासावर करते की मल्लिका जरा आतमध्ये बघ ना काय करायचं ते. तेवढ्या तिकडे समरलाही घाई झालेली असते की लवकर घरी जायची. तो ड्रायव्हरला सांगतो की चल बाबा पळव लवकर गाडी. आणि इकडे स्वानंदी रिक्षात बसून आदिराच्या घरी जायला निघते. इकडे स्वानंदी आदिराच्या घराच्या इथे रिक्षातनं उतरते आणि तिथे समर पण येतो. तेव्हा समर ड्रायव्हरला म्हणतो थांबव गाडी इकडे. स्वानंदीला बघून बोलतो की गाडी थांबव. तेव्हा आनंद बोलतो काय रे काय झालं? तेव्हा समोर बोलतो अरे ही बाई इथपर्यंत आली. तेवढ्याच स्वानंदी कोणाला तरी ॲड्रेस विचारते आहे. तेव्हा स्वानंदीला कुणीतरी बाहेरची लोक ॲड्रेस सांगतात. स्वानंदी पुन्हा रिक्षात बसणार. तेवढ्यात ती समरला गाडीत बघते आणि बघतच राहते. इकडे आदिराच्या घरी रोहनचं कुटुंब बसलेलं असतो. तेव्हा रोहनचे वडील त्याला काहीतरी खुणवतात आणि रोहनला घेऊन बाहेर जातात. तेव्हा रोहनचे बाबा बोलतात अरे नंदू कुठे? अशा प्रसंगाला तिने वेळेवर हजर राहायला नको का? लोक काय म्हणतील? तेव्हा रोहन बोलतो की ती काहीतरी जेन्युइन प्रॉब्लेममध्ये अडकली असेल, नाही तर ती वेळेवरच येते ना. आणि पिंट्या दादा पण आलेली नाही आहे. तेव्हा बाबा बोलतात त्या पिंट्या दादाला यायचं तेव्हा येऊ दे पण तिने वेळेवर यायला नको का?
आदिरा इकडे मिठाई घ्यायला येते. किचनमध्ये तिच्या आईला बोलत असते की तुझं बाहेर काय चाललं होतं. तेव्हा मल्लिका बोलत असते की ते जाऊ दे, बाय द वे तुझा दादा कुठे आहे? हां, कुठे आहे तुझा दादा? याला म्हणतात भरोशाच्या म्हशीला टोनगा. तेव्हा आदिरा बोलते मम्मा प्लीज. आणि असंही नंदुताई आल्याशिवाय काही बोलणं होणारच नाही आहे. जेव्हा नंदुताई येईल ना तेव्हा मी दादाला कॉल करेल. इकडे समर स्वानंदीला बघतो आणि बोलतो की या बाईला मी आता सोडणार नाही. स्टॉक करत करत ही बाई इथपर्यंत येऊन पोहोचली. तेव्हा समर बोलतो इथे तुम्ही माझ्या मागे येऊन माझ्या कॉलनीत काय करतायत? तेव्हा स्वानंदी बोलते तुम्ही इथे राहतात. तेव्हा समर बोलतो की आता खोटेपणाचा आव नका आणू, तुम्हाला चांगलं माहिती आहे की मी इथे राहतो म्हणून. तेव्हा समर बोलतात की का माझा पाठलाग करत येत आहेत तुम्ही? तेव्हा स्वानंदी बोलते अहो ऐका तरी, तुम्ही काय या कॉलनीत एकटे राहतात का? एक तुमच्या एकट्याचाच बंगला आहे का? इथे नाव लिहिलं आहे का सगळ्या इथे तुमचं? जिथे तिथे दादागिरी करत असतात. तेव्हा समर बोलतो दादागिरी मी करतात, तुम्ही माझा पाठलाग करतात. तेव्हा स्वानंदी बोलतो ओ प्लीज, मला दुसरी पण कामं आहेत तुमचं पाठलाग करण्यापेक्षा. तेव्हा स्वानंदी बोलते हे बघा मी तुम्हाला वॉर्न करते, आज ना माझ्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे, तुम्ही जा ना तुमच्या कामाला, माझा पाठलाग करू नका. तेव्हा स्वानंदी बोलते तुम्ही जर गेला नाहीत ना तर मी. तेव्हा समर बोलतो तर काय? तेव्हा स्वानंदी बोलते मी पोलिसांना फोन करेल. तेव्हा समर बोलतो तुम्ही कशाला करताय? मी सांगतो ना ही बाई माझा पाठलाग करते म्हणून. तेव्हा स्वानंदी बोलते ओ जा जा, मी घाबरत नाही, तुम्ही पोलिसांना बोलवतात ना तर आता माझा वकील बोलेल तुमच्याशी. स्वानंदी इकडे छत्री घेऊन समर राजवाड्याच्या घरासमोर येते. तेवढ्यात तिला रोहनचा फोन येतो. तेव्हा रोहन विचारतो ताई कुठे पोहोचली आहेस तू? तेव्हा स्वानंदी थोडी चकित होते आणि बोलते अरे पोचले, मी बाहेरच आहे. तेव्हा स्वानंदी थोडी गोंधळते आणि बोलते ऐक ना, तू मला पत्ता बरोबर पाठवला आहेस ना रोहन? तुम्ही एक्झॅक्टली तोच ॲड्रेस फॉलो केला आहेस ना? तेव्हा रोहन बोलतो तू प्रश्न काय करत बसली, आत आहे ना सरळ. तेव्हा स्वानंदी बोलते अरे मला असं वाटते की मी ते येऊन गेली. तेवढं तिथे समरची गाडी येते. समरची गाडी गेटमध्ये घुसते. तेवढ्यात स्वानंदी बोलते बरं येते मी. इकडे स्वानंदीच्या आईची बडबड चालूच असते. तेव्हा सुश तिला वॉशरूमला घेऊन जाते, काहीतरी तिथून पळ काढते. तेवढ्यात तिथे समर येतो. तेव्हा आदिराला खूप आनंद होतो. तेवढ्यात रोहन समरला बोलतो की सर मी तुमची ओळख करून देतो, हे माझे बाबा. तेव्हा समर बोलतो अरे तुम्ही दोघंच आलात? तेव्हा रोहन बोलतो नाही, आई आणि छोटी बहीण पण आली, ती फ्रेश व्हायला गेली आहेत. आणि तेव्हा समर बोलतो तुझी नंदुताई? तेव्हा रोहन बोलतो ती येतेच आहे, ऑन द वे. तेव्हा समर बोलतो की ठीक आहे असू दे, येऊ दे आरामात, मलाही असा उशीर झाला, आय एम सॉरी. इकडे स्वानंदी विचारात पडते नाही नाही असं काही नसेल, कदाचित माझी काहीतरी गडबड होत असेल. स्वानंदी टेन्शनमध्ये येते, बोलते कन्फ्यूज झाली की मी, हा बंगला आदिराचा आहे, त्या सगळेच बंगले सारखे दिसत असेल. त्या दिवशी माझा माइंडसेट वेगळा होता, त्या दिवशी खूप स्ट्रेस होता. कन्फर्म तो बंगला आणि हा बंगला वेगवेगळे आहेत. आणि तिथेच आजचा एपिसोड संपतो.